नमस्कार, मी प्रमोद लांडे आणि द बातमीच्या आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका नव्या विषयाला घेऊन तुमच्या माध्यमात आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः रामदास महाराज फडके शिंदोडीकर आहेत. आणि या महाराजांकडे बघून मला एक अभंगवाणी मी आज सर्च करत होतो आणि पाहिली मी. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप, दावुनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची सांगती. हा अभंग वाचण्यासाठी मला मोबाईल लागला आणि त्यात मी वाचून दाखवलं. परंतु आपल्यासोबत जे आज हरिभक्त परायण रामदास महाराज फडके आहेत, हे एक दिवसही शाळेत न जाता आज ते कीर्तनकार झालेले आहेत, प्रवचनकार झालेले आहेत. आपण त्यांच्या सगळ्या हा जो आयुष्याचा जो प्रवास आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, सर्वात प्रथम तुमचं द बातमीमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, एक अशिक्षित असताना देखील कीर्तनकार होणं आणि प्रवचनकार होणं हे कसं काय तुम्हाला जमलं? कारण त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जर श्रद्धा ठेवली, तुम्ही किमान अगदी एखाद्या दगडावर जरी श्रद्धा ठेवली ना तरी तुम्हाला ते अवगत होणार. कारण श्रद्धा एवढी दृढ आहे, जगामध्ये तुम्ही दादागिरी करून हातात तलवार घेऊन माणसं तुम्हाला शरण येणार नाही. पण तुम्ही हात जोडून प्रत्येक माणसासमोर गेले ना, कसला बी माणूस किती मोठा असू द्या, तो तुम्हाला अगदी शरणागती पत्करणार. पण त्यावेळेला तो माणूस किती जरी टिकून, मला तुम्ही सांगा, आता विस्तव जर आपण पाय दिला ना तर चटका बसणार म्हणजे बसणार. कारण त्याचा स्वभाव काही विस्तो येतो, त्याच्या विरोधात आपण परत जायचं. साखर खायची, तुम्ही रागाने खा गोड लागणार, प्रेमाने खा, त्याचा स्वभावच असा आहे साखरेचा की ते तुम्हाला गोडच लागणार. तिसरा पॉईंट असा आहे, तुम्ही एकदा उदबत्ती लावली की ते कसल्या बी जाग्यात लावा, ते सुगंध देऊन जाणार. बरोबर, तुम्ही अगदी घाण ठिकाणी लावली तरी तुम्हाला ती सुगंध येणार, चांगल्या ठिकाणी लावली तरी सुगंध येणार. तसं जीवन जगत असताना फक्त आपल्याकडं नम्रता ही फार मोठी गंमत आहे. ज्याच्याकडं नम्रता आहे ना तो माणूस जगात सुखी. आणि दुसरा एक तुम्हाला आता जाता सांगून जातो की तुम्ही एकट्याने काही जरी केलं ना तरी त्याला महत्त्व नाही. 10 जणाला घेऊन जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर जो समाजात तुम्हाला आज मान आहे, सन्मान आहे, तर त्याच्यामुळे जास्त आहे. मग आता संत महात्म्यांनी फक्त जीवनामध्ये काय केलं की प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी तो लोकांना परमार्थ शिकवला. जगद्गुरू तुकोबारायांनी असा देव हातात घेतला आणि प्रत्येक माणसाला सांगितलं, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोक म्हणली देव न लगी, देव न लगी. महाराजांना जरा शंका आली. लोक जे अर्थ देव नको म्हणतात ना, की महाराजाला शंका आहे की देवाला काहीतरी लागतंय. तुकाराम महाराज म्हणले देव न लगे, देव घ्या फुका, देव घ्या फुका, लागत नाही रोका. म्हणले देव फुकट घ्या, पैसे लागत नाही, काय नाही. तरी लोक म्हणले देव न लगी, देव न लगी, साडवणी ते रुजले जागी. एक पॉईंट सांगतो, तुमच्या अंतःकरणामध्ये जर स्वच्छ अंतःकरण तुमचं असेल ना तर त्या ठिकाणी नक्की परमार्थ राहणार म्हणजे राहणार. पण तुमच्या अंतःकरणामध्ये चांगले विचार जर नसतील ना तर त्या ठिकाणी चांगली गोष्ट राहतच नाही. ज्यावेळेला तुमच्याकडून वाईट बोललं जातं, वाईट कृत्य केलेलं जातं, त्यावेळेला समजायचं की नक्की आपल्या अंतःकरणामध्ये पापाने प्रवेश केलेला आहे. आणि ज्यावेळेला चांगली गोष्ट तुमच्या अंतःकरणात राहते ना त्यावेळेला तुम्ही नक्कीच समजायचे की आपल्या अंतःकरणामध्ये चांगले विचार येते. या दोनच बाजू आहे बघा नाण्याच्या, चांगला विचार आणि वाईट विचार. शक्यतो एक अभंग म्हणून दाखवतो तुम्हाला. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचार वेच करी, उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगीन जीव खानी, परोपकारण्याने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशुचे पालन, तानिल्या जीवन वणा माझी, शांतिरूपेन हो कोणाचा वाईट, आणि वाढवी महत्व वडिलांची. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, आणि परमपद बळ वैराग्याची. तुमच्या वडिलांचं महत्त्व वाढावं असं जर वाटत असेल तर तुम्ही जीवन चांगले जगले पाहिजे. कुणी पण म्हणणार, अहो काय त्यांचा मुलगा वागतोय, काय नम्र स्वभाव आहे, काय सुंदर मुलगा आहे. आणि तुमच्या वडिलाचं जर नाव घालायचं म्हणतं 2 मिनटं लागत नाही. चांगली गोष्ट मिळवण्याकरता खूप दिवस लागतात. सोन्याचा बाजार आहे, सोन्यातच होणार आहे. अगदी मातीत जरी पडलेलं सोनं असलं तरी पण तुमच्या हातात आल्यानंतर सोनं येते. बरं, सोन्यावाल्याला असं काय जावं लागत नाही कोणाच्या दुकानात, किंवा असं आळावं लागत नाही मोठी, हे आमचा माल घ्या. महिन्यातून एक जरी गिरायक झालं ना तरी कार्यक्रम झाला. आता हे गवारीवाली, भाजीवाली मोठ्या आळला, त्यात बटाटेवाली, कारण ह्या मालाला गिरायकच नाही ना. वैष्णवांचा माल खरा, तूर तुरा वस्तूशी. वैष्णवांचा माल खरा आहे. आणि तूर तुरा वस्तूची म्हणजे वैष्णवांचा म्हणजे संतांची जे वाक्य, संतांचं जे वाङ्मय आहे ना, की संतांच्या एका वाङ्मयाने अनेक माणसं जवळ येणार. तुकाराम महाराज ज्या वेळेला पहिल्यांदा परमार्थात आले त्यावेळेला महाराजांचं लग्न पहिल्यांदा ज्या वेळेला झालं तेव्हा त्यांचं वय होतं फक्त
17 वर्षाचं. पहिलं लग्न झालं. लग्न झाल्याच्यानंतर त्यांना मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर इतका भयान दुष्काळ पडला मोठा. त्यावेळेला महाराज श्रीमंत होती. महाराजांच्या घराण्यात श्रीमंती असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा होता, प्रतिष्ठा होती, मान होती. समाजामध्ये आता दुसरं एक तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला समाजात आपला सारखा सारखा अपमान केला जातो ना, तेव्हा माणूस कंटाळत असतो. त्याला वाटतं नको समाजात जायला. मग तो काय होतो, समाजातून बाजूला जातो. तुकाराम महाराज म्हणले आपल्याकडे एवढ्या गोष्टी असताना, एवढी आपण लोकांना मदत केली, आपण लोकांना पैसे दिले, लोकांना आपण धान्य वाटलं, पण आज ते अशी परिस्थिती आली की त्यांची बायको अन्न करून एक श्री मेली. म्हणजे तुकाराम महाराजाच्या बायकोला जेवायच मिळालं नाही, मुलाला जेवायच मिळालं नाही. तरी पण तुकाराम महाराजांची प्रतिष्ठा चांगली होती, महाराजांचे विचार चांगले होते. नंतर त्यांना पुण्यातली गुळव्यांची मुलगी दिली, जिजाबाई, श्रीमंतांची मुलगी दिली तुकाराम महाराजाला. आणि तरी तुकाराम महाराज परत काय संसारामध्ये तुकाराम महाराजाचं लक्षच नसायचं. त्यांना वाटायचं संसार करावा. त्यावेळेला नजर आणला होता महाराजांना. इतिहास बघा तुम्ही तुकाराम महाराजाचा. राजा शिवाजी तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला जायचे. मग त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं शिवाजींना, म्हणले राजी, आमची जरी तुम्हाला विचार आवडली, आचार आवडली, तरी पण आमच्यात राहून तुम्हाला जमणार नाही. कारण तुमचं काम हे तुम्ही केलंच पाहिजे. जरी माझ्या बुजुर्गचे नाही पटलं आज, पण तुमचं काम तुम्ही हे केलंच पाहिजे. म्हणले तुम्ही राजीत. परतंत्रामध्ये आपला जो देश गुंतला आहे ना, हे स्वतंत्र करण्याकरता तुम्हाला युद्ध करावं लागणार आहे. समोरच्या माणसाला सामोरे जावं लागणार आहे. जीवनामध्ये जशी जशी वेळ येणार तसं माणसाला गमिनी कावे पण करावं लागतात. सगळ्या ठिकाणी खोटं चालतं असं काही नाही, सगळ्या ठिकाणी सत्य चालतं असं काही नाही. आणि त्यावेळेला तुकाराम महाराजाला असं वाटलं, शिवाजी महाराजाला असं वाटलं तुकाराम महाराजांची परिस्थिती बरी व्हावं, म्हणून महाराजांना नजरांना पाठवला. त्यांना कपडे दिले, सोने दागिने सगळं दिले. महाराज म्हणले याचा आम्हाला काहीच फायदा नाही. आता जे कीर्तनकार पैसे घेतात ना, जास्त 50,000 हे तसं चुकीचंच आहे. पण लांब लांब प्रवास असतो, पैसे घेतले पाहिजे नाही असं नाही, पण जास्त जे पैसे घेतात ना हे चुकीचे. आता मला काही उदाहरण तुमच्यासारखे माणसं देत असतात, तुकाराम महाराजांनी पैसेच घेतले नाही आणि तुम्ही 50,000 घेता, एवढे घेता. आता माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी कधीच कीर्तनाचा अजून पैसे ठरवले नाही. तुम्ही मला बोलवलं, मी कीर्तन करणार. तुम्ही मला जर आकडा विचारला तारीख द्यायच्या अगोदर, तरी मी आकडा सांगणार नाही. काय तुम्हाला द्यायची ते द्या, नाही दिलं तर मी जातानाच काय करणार, माझ्याकडे कोणची गाडी असो, 4 चाकी असो, 2 चाकी असो, टाकी फुल करून यायची, 1000-500 खिशात ठेवायचे, मग जायचं. काय प्रसंगाला आपल्याला निपाडता आला पाहिजे, लोकांकडे पैसे मागायचे नाही. मग त्यावेळेला तुकाराम महाराजांकडं मला सांगा, एवढी परिस्थिती असताना नजरांना पाठवलं, पण महाराज म्हणले याचा आम्हाला काहीच फायदा नाही, हे नकोच म्हणली. कारण तुकाराम महाराजाला माहिती होतं पैशाच्या, सोन्याच्या, परश्री परधन याच्या नादी जो माणूस लागला ना, ती माणसं संपलेली जगातून आज, त्या काळातही संपलेली, आजही संपणारी. म्हणून आपण जीवन जगत असताना हे बघा, तुमची जी धर्मपत्नी आहे ना, तिच्याबरोबर संसार करता आयुष्यभर, ते कशी पण असू, थोड्याकडे तिच्याकडे काही गोष्टी जरी कमी असल्या ना, तरी त्या तुम्ही सांभाळून घेतल्या पाहिजे. आणि तरच खऱ्या अर्थाने तुम्ही नरदेहाला आल्याला सार्थक होणार. तुम्ही जर समजा ते थांबून राहिले नाही ना, तर 100% तुम्हाला पापच लागणार, असं शास्त्र आहे ते. पण आपण एकीकडे पाहिलं असेल की आज कीर्तन करायचं जरी म्हटलं तरी ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, तुकोबारायांचे जे अभंग असतील, हे वाचून पाठांतर करून मग ते समाजापुढे आपल्याला मांडता येतात. परंतु तुमच्या बाबत असं घडलंच नाही. कारण की तुम्ही एकही दिवस, आपली चर्चा करताना आपण पाहिलं की एकही दिवस तुम्ही शाळेत गेले नाही, तुम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही, भगवद्गीता वाचली नाही, तुकोबारायांचे अभंग देखील वाचले नाही, तरी देखील समाज प्रबोधन कसं काय करू शकता तुम्ही? कारण ते आता माझ्या गुरुची कृपा आहे. ज्यावेळेला मी गुरु केले माझे ते दळवी महाराज, त्यावेळेला त्यांनी मला असा डोक्यावर हात ठेवून सांगितला की तुम्हाला जी इच्छा होईल ना तुमच्या जीवनामध्ये, ह्या तुमच्या सगळ्या पूर्ण होत्या, आशीर्वाद देऊन टाक. ते मला म्हणले तुम्हाला काय मागायचं ते मागा. हुशार होती. पण नंतर आमच्या गुरूंचं थोडं वय झाल्यानंतर त्यांना दृष्टी कमी झाली, आणि दृष्टी कमी झाल्यानंतर मी त्यांची एवढी सेवा केली, म्हणजे एवढंच आता मी सांगायला जर लागलं तर अतिशक्ती वाटेल तुम्हाला. आमचे गुरु जर संडासला गेले ना, तर मग ते संडासचं डबडं तिथं ठेवायचं आणि त्यांचं संडास होईपर्यंत आपण बाजूला उभं राहायचं, आणि संडास झाल्यानंतर त्यांना सांगायचं आवाज द्या, मग जायचं आणि मग बोटाला धरून आणायचं. अशी मी त्यांची खूप दिवस सेवा केल्यावर त्याने तो एक आशीर्वाद देऊन टाकला. तुम्हाला कोणाचा तरी आशीर्वाद मिळाला ना, की अगदी मोका माणूस सुद्धा बोलतो, अशा परमार्थामध्ये ताकद. आज एक आंधळा माणूस आहे बघा आळंदीला, तिची पूर्ण ज्ञानेश्वरी पाठी 9014 कोटला क्रमांक सांगितलं की सगळे तुम्हाला ते म्हणून दाखवणार. आज आळंदीमध्ये काय काय मुलं लहान लहान आहेत, पण इतकं सुंदर म्हणजे ज्ञानेश्वरी पाठी आता मला वाटतं एका 5 वर्षाच्या मुलाची. त्याचं कारण फक्त आहे की तुम्ही जर एकदा श्रद्धा ठेवली, माऊलीला नतमस्तक झाले, तुकोबारायांना नतमस्तक झाले, संत महात्म्याच्या डोक्यात जर विचार ठेवले ना, की सगळ्या गोष्टी तुम्हाला अवगत होणार. आता मला तुम्ही एखादा अभंग लिहून द्या,
आणि मला फक्त सांगा तुम्ही किती दिवसात पाठ करायचं. माझं हे एवढं जरी वय झालं तरी मी तो अभंग पाठ करणार. कारण त्याच्यावर तुम्ही ये ना, हे बघा 100 आमचे गुरु सांगायचे 100 वेळा एक अक्षर तुमच्या मुखातून गेलं की नक्की पाठ होणार. लय तुम्हाला राग आला ना, फक्त 100 वेळा फक्त आपण राम राम म्हणलं की तुमचा राग लगेच निघूनच जाणार. किंवा मोजायचं फक्त 100 पर्यंत. 100 पर्यंत मोजलं किती जरी तुमचा राग असला तर तो निघून जाणार. ह्या सगळ्या गोष्टी तर त्यांनी सांगितलं, मी ऐकलं. आणि त्या काळामध्ये एक घडलेली घटना सांगतो. त्या काळामध्ये एक रिद्धी सिद्धी झालेली पुरुष होती. गुलाबबाबा म्हणायचे लोक त्यांना. आणि लोक त्यांना घरी घेऊन यायची. आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर लोकांनी फक्त गुलाबबाबा नुसते म्हणले ना, बेटा त्याला कल्याण हो जाएगा, की तो माणूस असा गडजंगी श्रीमंत व्हायचा अशी ताकद होती त्यांच्या बोलण्यात. त्या काळामध्ये किती आज घडलेला सांगतो. चित्रशिंगेला जी देवी आहे ना, त्या देवीच्या तिथे एक माऊली अशी डोक्यावर पाठी घेऊन चाललेली केळाची. कोणाचा कहार, सगळे माऊलीच्या त्या अंगाला घाम आलेला. आणि सहज बाबांची गाडी तिथून चालली होती. ते म्हणले थांबा रे पोराव, गाडी थांबवा. विचारलं त्या बाईला, म्हणले बाई एवढं ऊन म्हणली, तुमच्या डोक्यावर एवढी म्हणली पाठी, आणि हे म्हणले अंगातून घाम चालला, काय प्रकारे? म्हणले बाबा आता हे सांगण्यासारखं नाही. म्हणली मला 3 मुलं आहेत आणि माझी 3ही मुलं खूप हुशार आहेत, पण माझा नवरा बेवड्या आहे. म्हणली दारू पितो, दारू पिऊन काहीच करत नाही. त्याच्यामुळे मला हे केळीचा धंदा करून माझ्या मुलांचं शिक्षण, माझ्या मुलाचं भवितव्य मला बघावं लागतं. त्यावेळेला त्या माणसाने फक्त एक प्रसादाचा टोकरा दिला गुलाबबाबांनी त्या बाईला. म्हणजे एवढा बाई प्रसाद खा, तुझं कल्याण होईल. ते कोट्यधीश झाली बाई. आज जोपर्यंत तो माणूस होता ना, तोपर्यंत दरवर्षी तो माणूस तिथे यायचा. म्हणजे एखाद्या जर चांगल्या महात्म्यात तुम्हाला आशीर्वाद मिळाला ना, तर तुम्हाला वाचता येणार, तुमचं पाठ होणार. हे असं माझ्या जीवनामध्ये घडल्यामुळं मी जरी शाळेत नाही गेलो तरी पण मला ज्ञानेश्वरीच्या ओव्या, अभंग, काकडा, हरिपाठ हे माझा जो पाठ झाला ना, फक्त श्रद्धा. आणि परमार्थात मला किती कोणी नाव ठेवलं तरी मी अजून सुद्धा त्या माणसाला विचारलं नाही तर का नाव ठेवतो. कारण त्यांनी किती जरी आपल्याला नाव ठेवलं तरी आपण आपलं काम सोडायचं नाही, आपलं काम करतच राहायचं. आणि परमार्थामुळं मला फक्त एकच माझ्या जीवनात मला एक अनुभव आला की आज माझी पिढी, माझी मुलं, माझे नातू, ही सगळी माझी पिढी अगदी व्यवस्थित माझ्या घरामध्ये. आणि बापाला जो आनंद असतो ना, फक्त मुलांचाच असतो. तुमची मुलं जर चांगली असली तर तुम्हाला आनंद मिळणार, तुमची मुलं जर चांगली नसली तर तुम्हाला आनंद मिळत नाही. आज माझी मुलं चांगली आहेत, माझी मुलं दारू पित नाही, माझी मुलं काही कुठंही करत नाही. हे जे मला समाधान आहे ना, याचं कारण फक्त एकमेव म्हणजे परमार्थ. म्हणून ह्या परमार्थामध्ये मी जोपर्यंत आहे तोपर्यंत परमार्थामध्ये मी अगदी ताकद लावूनच परमार्थ करणार. माझी संतावरती भावना आहे, देवावरती भावना आहे. आणि तुमच्यासारख्या तरुण पोरं अशी चांगल्या जर याच्यात आले ना, तर मला असं वाटतं ह्या पोरांना आता मी छातीत फाडून ठेवू का खांद्यावर नाचू घेऊन नाचू, इतका मला आनंद वाटतो. परमार्थाकडं तुम्ही कधी वळाले आणि प्रवचन आणि कीर्तनकार होण्याचं तुम्ही कधी ठरवलं होतं, की पहिल्यापासूनच तुमच्या म्हणजे तुम्हाला वडिलोपार्जित अशी देण मिळाली, तर तुम्ही स्वतः काही वयाच्या नंतर तुम्ही हे स्वीकारण्याचं तुम्ही ठरवलं? नाही, माझी इच्छा लहानपणीपासून होती की मी कीर्तनकार व्हावं, मी भजनकार व्हावं. कारण माझे वडील भजनकारी होते ना, परंतु मला साथ मिळाली नाही. मी अशिक्षित असल्यामुळे काही गोष्टी मला शिकता आल्या नाही. काय पैसे लावून मला क्लास लावायचा असं जमलं नाही. मग मी काय करतो, मला भजनाचा छंद होता. पुण्याला मी 13 वर्ष राहिलो. मी 13 वर्षामध्ये आठवड्यातून 3-3 वेळा भजनाला जायचो. आणि भजनाला गेल्याच्या नंतर आहे ना, मग आम्ही सुतारी काम करायचो. मग सुतारी काम करत असताना ते लोक म्हणायचे रात्रपाळीला तुम्ही या. मी रात्रपाळीला जात नसो. मला कैक लोकांनी असं कामावून काढून टाकलं. रात्रपाळी करत नाही ना, याला कामावर ठेवायचं नाही. मी ते स्वीकारलं, पण परमार्थ सोडला नाही. 10 वर्ष मी भजनं करायचो. हे बारीक बारीक पोरं असतानाच माझी आळंदी पंढरीची वारी चालू आहे. एकदा असा प्रसंग आला, तुम्हाला आता आठवलं म्हणून सांगतो. मी पंढरपूरच्या वारीला गेलेला असताना ही पोरगा अभ्यास करीत होता, तेजस फडके पत्रकार. आणि अभ्यास करत असतात त्यावेळेला परिस्थिती, आता ते भाड्याचं घर होतं, रात्रभर लाईट वापरता येत नव्हती ना, चिमणी अभ्यास करीत होती. ती अभ्यास करता करता ती झोपी गेलं. चिमणी तशीच चालू राहिली आणि गादी पेटली. खालून गादी पेटली, वर पोरगं झोपलं होतं. आमची मंडळी जेव्हा झोपेतून जागी झाली ना, तेव्हा मंडळी म्हणजे दूर कशाच निघतोय, तेव्हा बघितलं तो पोरगवर झोपलेलं होतं आणि खाली गादी पेटली होती. तरी सुद्धा एक सुद्धा म्हणजे एवढीसा केसाला पण दाखा लागला नाही. हा एक माझा अनुभव आहे. दुसरा अनुभव सांगतो. परत मी असा वारीला जाताना साप निघाला होता घरात. लहान पोरं असताना साप निघाला. त्यावेळेला सुद्धा तुमच्यासारख्या मित्रांनी तिथं जाऊन तो नाही सापडला, म्हणजे पळून गेला बाहेर. पण असे संकट आले, पण असा कुठंच मला धक्का लागला नाही. हा एक मला परमार्थातला अनुभव आहे. त्याच्यामुळं मी ते लहानपणीपासून छंद होता. पण ज्या वेळेला मी पुण्याला गेलो ना, आणि पुण्याला गेल्याच्यानंतर मग तिथून पुढं सगळ्याच गोष्टी मला चांगले सांगणारे मित्र मिळाली. मी ज्या वेळेला परमार्थात तरुण होतो तेव्हा माझ्या वयाची माणसं मला सांगायची, फडके महाराज असं नाही, तसं नाही, असं. त्यांच्या सगळ्या गोष्टी मी ऐकायचो. आत्तापर्यंत मी म्हाताऱ्या माणसाचं आहे ना, अवहेलना अजून केलीच नाही कधीच, आणि करणार पण नाही. आणि जो गुणवान आहे
तुमच्यासारखा तरुण पोरगा जर मला एखादा विचार तुमचा आवडला ना तर मी 100% घेणारच. मी असा विचार नाही करणार मी कीर्तनकार आहे, यांना काय कळतं, यांचं काय घ्यायचं, हे जीवनात फक्त तुम्हाला जमलं पाहिजे. चांगले विचार सगळे अवगत करून घ्यायचे. तुमचा वाईट एकही विचार घ्यायचा नाही. जे चांगले विचार आहेत ते आपल्याकडे घ्यायचे आणि वाईट विचार आहेत त्याचेही घ्यायचे नाही आणि आपले पण वाईट विचार फेकून द्यायचे. वाईट विचार जवळ ठेवायचेच नाही. हे खरी परमार्थाची म्हणजे मूळ पाया परमार्थाचा खरा आहे. कीर्तनकार होण्याच्या अगोदर तुम्ही पैलवानकी क्षेत्रामध्ये होतात आणि तुम्ही कुस्त्या देखील केलेल्या आहेत. तर त्या पैलवान क्षेत्राकडून तुम्ही कीर्तनकार आणि प्रवचनकार ह्या क्षेत्राचा हा जो प्रवास जो होता हा कसा एकंदरीत बदलला? म्हणजे पैलवानकीकडून थेट कीर्तनकार आणि प्रवचनकार. सांगतो आता आठवलं म्हणून तुम्ही ध्यान काढून दिलं म्हणून आठवतो. पूर्वीच्या काळामध्ये मी जेव्हा पुण्याला गेलो ना तर तेव्हा थोरल्या भावामध्ये राहायचो. आमचा व्यवसाय होता मोठा. 4-5 सुतार कामाला होते. त्यांच्या हाताखाली मुलं होती. मग मी त्या कर्वेनगरला कारखाना होता आमचा. तिथंच राहायचो एकटा कारखान्यामध्ये. मग मी विचार करायचो त्यावेळेला माझं लग्न झालं माझं 76 साली. 79 साली मला मोठा मुलगा झाला. पण ती माझी गावाकडेच होती. मग म्हणलं आता आपण काय करायचं मग मला जरा नाद होता पहिल्यापासून. म्हणजे बा असा दंड काढायचा हे करायचा. एक जोडीदार मिळाला. म्हणले आपण तालमीत जायचो. तालमीत जायचो मी तिथे गायकवाड तालीम होती त्या तालमीत जायचो. चांगली तब्येत केली. तब्येत केल्याच्या नंतर त्यावेळेला कसबा हा डेंजर होता. कसब्यातलं एक मुसलमानाचं पोरग आमच्याकडे कामाला होतं आणि मुसलमानाचं पोरग कामाला असताना आमच्या भावाची त्याची तक्रार झाल्याच्या नंतर ते मुसलमान म्हणजे कसबा हा डेंजर होता. ते मुसलमानाचं पोरग म्हणले देखे गे आणि जाऊन आमच्या भावाचं गचुंड धरलं त्यांनी. गचुंड धरल्या मला सहन नाही झालं. मी मागं पळत गेलो आणि पळत जाऊन ते उचलून टाकलं पोरग आणि पोरग उचलून टाकल्यानंतर मग आमच्या भावाला वाटलं अर याला आता म्हणजे काहीतरी आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर मग आमच्या भावाने मला दूध पाजायला सुरुवात केली. त्या काळात मी अर्धा केळी खायचो आणि मग चांगलाच पैलवान झालो एक काळात आणि चांगला पैलवान झालो. पण जेव्हा मी पैलवान झालो का त्यावेळेला मग मला असा छंद निर्माण झाला. रिक्षावाल्या संघ मारामारी कर, याच्या संघ मारामारी कर, त्याच्या संघ मारामारी कर आणि एक रामपुरी चाकू पण त्यावेळेला माझ्या खिशात ठेवला होता. इतका डेंजर माणूस होता तुमच्या वयात. पण जेव्हा मी ती खोली घ्यायला गेलो का तेव्हा मग ते आमच्या महाराजांनी मला सांगितलं की पिणारा खाणारा माणूस दादागिरी करणारा माणूस मी ठेवतच नाही. तेव्हा मला कळलं आणि त्यांनीच बंद केलं माझं सगळं ते. हे अजिबात नाही. तुम्हाला एकच म्हणले मी उपाय सांगतो. इथून पुढं कोणाशी भांडणं करायची नाही, कोणाशी वाईट बोलायचं नाही. तुम्हाला जर विचार पडले नाही एखाद्याची मौन धरून राहायचं. त्या माणसाची संगतच करायची नाही. आणि आत्तापर्यंत जेवढ्या मी संगती केल्या त्यावेळेला मला माझ्या मित्रांनी असं बऱ्याच वेळा आग्रह केला. एक तर मला तो पाहिजे तरी पाहिजे नाही तर तो पिला तरी पाहिजे. माझ्या जीवनात मी व्यसन दारू नाही पिलो आयुष्यात कधीच. बाकीचे व्यसन करायचा छंद होता मला. तंबाखू खायचा छंद होता, बिड्या ओढायचा छंद होता, सिगरेट ओढायचा छंद होता. पण किमान गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर सगळ्या गोष्टी मी बंद करून टाकल्या. एकही गोष्ट मी आता करू शकत नाही. आणि माझ्या पिढीत आजही 3 पिढ्या माझ्या घरात व्यसनच नाही कसलंच. माझ्या वडिलांना फक्त तंबाखूच व्यसन, चोलत्याला तंबाखूच व्यसन. आज माझी मुलं व्यसनी नाही, माझे नातं व्यसनी नाही. त्याच्यामुळे मी एक इतका आनंदी की बस जीवनात श्रीमंती कमी असू द्या पण तुमच्या घरातली माणसं जी आहेत ना हे जर चांगली असली तर खरा आनंद तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. बाकी काही तुम्हाला आनंद मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात त्या घटनेच्या नंतर वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हणायला हरकतच नाही. काही बरोबर आहे. चांगला माणूस मिळाला, चांगल्या माणसाला परिवर्तन झालं आणि परिवर्तन झाल्या मात्र आतापर्यंत मी टिकूनच ठेवणार इथून पुढे मी. पुणे तिथं काय उणे असं म्हणतात. सुरुवातीला तुम्ही गावाला होता शिंदोडी या ठिकाणी, त्यानंतर पुण्यात गेला आणि पुन्हा पुण्यावरून गावात. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं असेल की गावाकडून गेलेला एखादा माणूस हा पुण्यात म्हणजे शहरी भागात गेल्यावरती तो कायम तिथे वास्तव्यास असतो आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पुन्हा तुम्ही गावाचीच तुम्ही दोरी धरली आणि आज याच परिसरामध्ये तुम्ही शेती करत आहात किंवा प्रवचन कीर्तन करत आहात. हे कसं काय? म्हणजे तुम्ही शहरी भाग सोडला आणि पुन्हा गावाकडे आले तुम्ही. त्यावेळेला माझा धाकटा भाऊ शाळेत होता. तो नोकरीला लागलेला होता. मोठा भाऊचा व्यवसाय होता. वडील थकले होते. ते म्हणले आता गावाला तुला गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण मी काय कुठं नोकरीला नव्हतो. मी आपलं सुतारे काम करायचो. तर ते म्हणले तुम्हाला गावाला आम्ही बागायत करून देऊ, सगळ्या गोष्टी करून देऊ, पण आता वडील थकल्यात म्हणल्यावर त्यांची सेवा करायला तुम्हाला जावं लागेल. माझ्या आयुष्यामध्ये मी वडिलांची सेवा केली, अगदी मरेपर्यंत आईची सेवा केली. जेवढं जमेन तेवढं केलं. असं काय सांगत नाही मी तुम्हाला त्यांचे हातपाय दाबली किंवा हे केलं. पण आयुष्यभर त्या आई वडिलांच्या सेवेसाठी मला पुन्हा सोडावं लागलं. पुन्हा सोडल्याच्या नंतर त्यावेळेला मला त्रास पण भरपूर झाला. मुलांची शिक्षण चालू होती, शेतामध्ये आपल्या बागेत नव्हतं, खूप त्रास झाला. रात्रंदिवस आम्ही नवरा बायको कष्ट करायचो.
आणि कष्ट करून पाणी घ्यायचो शेजारच्या पाजारच्याचं, त्याच्यावर पिकं काढायचो. नंतर मुलांची शिक्षणं झाली आणि शिक्षणं झाल्याच्या नंतर थोडीशी पाईपलाईन केली. मग आम्ही पाईपलाईन केल्याच्यानंतर मग आमचा सगळा पट्टा हा बागायत झाला. पण पुन्हा सोडण्याचं शेवटचं कारण म्हणजे तेच, फक्त आपल्या आईवडिलांची सेवा आपण करायची. जरी भावांनी नाही बघितलं किंवा कुणी जरी नाही बघितलं ना, त्यांच्या सेवेसाठीच मला परत तिकडं पुण्याला यावं लागलं. काय मी पुण्याला सेटलमेंट झालो होतो, जागा घेतली होती, तिकडं मी राहिलो असतो. ते दोन्ही पोरं कामाला गेले असते, त्यांचा पगार, मी कीर्तनगार, म्हणजे मजेत राहिलो असतो. पण मी तिकडं मजेत जर राहिलो असतो तर आईवडिलांची इकडे तारमळ झाली असती. त्याच्यामुळे मला सोडावं लागलं पुन्हा. आयुष्यात तुम्ही खूप उतार चढाव पाहिलेले असतील आणि आज तुम्ही बघत देखील आणि तुम्ही स्वतः समाजामध्ये चांगल्या गोष्टी देखील सांगत आहात प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून. पण तुमच्या आयुष्यामध्ये अशा आनंदाचा कोणता क्षण होता आणि दुःखाचा कोणता क्षण होता? माझ्या आयुष्यामध्ये तसा आनंदाचा जो क्षण सांगायचं जर ठरलं आणि दुःखात जर सांगायचं ठरलं तर माझ्या आईवडिलांना 8 मुलं झाली. त्याच्यासाठी आम्ही 4 जण राहिलो. 4 मुलं आमच्या आईवडिलांची देवा घरी गेली असं म्हणू आपण. मग ती पहिल्यांदा जास्त घरामध्ये पोरं असली. आता त्यावेळेला आमचे वडील बाहेर काम करायचे, आई काम करायची. ज्यावेळेला पेरणीचे दिवस यायचे ना, त्यावेळेला आमचे वडील काय करायचे, लोकांची वावर पेरायची आणि मग आमच्या वावरातली ते उलटून जायची. मग ते आमचं नीट उगत नसं, नीट येत नसं. मी आमच्या वडिलांना, मग माझ्या वडिलांची माझी थोडी तर्कड व्हायची. मी म्हणायचो, आपलं पेरायचं सोडून तुम्ही लोकांचं पेराय काय जाता? त्यावेळेला आमच्या वडिलांनी मला एक उत्तर दिलं. ते जर मी सांगायला गेलो तर एखाद्या मला डोळ्यातून पाणी येईल. ते म्हणले, तुला आत्ता कळणार नाही बाळा, हे जेव्हा प्रपंच करशील ना तू, जेव्हा तुझी पैशाची चणचण भासन ना, तेव्हा तुला कळन ते. मी का लोकांची वावर फिरतोय? अरे म्हणले, आता पोळ्याचा सण आला, दीपोळी आली, पैसाच नाही तुम्हाला काही करून घालायला, माझ्याकडे करू काय? त्याच्यामुळे लोकांची वावर पेरली की ते पैसे आले ना, मग त्याचं सामान आणायचं आणि त्याच्यात पोळा साजरा करायचा. हा दुःखाचाच म्हणजे क्षण होता त्यावेळेला. पण ज्या वेळेला नंतर आमचे वडील थकले, आई थकली आणि ज्या वेळेला मी कर्तृत्वाला आलो, मग मला ती जाण झाली लहानपणीपासून की आपली परिस्थिती जेमतेम असल्यानंतर समाज पण आपल्याला जवळ येऊन देत नाही. समाज पण शानाला आपणच करत असतो. पण मी तो कसला विचार न करता माझ्या डोक्यात फक्त एकच ठेवलं, मी ह्या पोराच्या पाठीव लय मला आग्रह होता घरच्यांचा, अजून एखादी पोरगी होऊ दे. पण मी कोणाचंच ऐकलं नाही. माझी पत्नी मी स्वतः दवाखान्यात ॲडमिट केली आणि स्वतः माझ्या पत्नीला मी भाकरी करून ना 3 दिवस नेत होतो. मला ऐकायचंच नाही म्हणलं कोणाचं. जास्त मुलं असल्यामुळं, तारमळ असल्यामुळं काही गोष्टी करता येत नाही. मग 2च मुलं मी ऑपरेशन करून टाकलं. कारण मला ती जाण होती आईवडिलांची गरिबी असल्यामुळं बऱ्याच गोष्टी तारमळ आमची, आम्हाला कपडे वेळेला मिळणार नाही, काही गोष्टी वेळेला मिळणार नाही, म्हणून त्या गोष्टी नकोच म्हणलो. तो एक दुःखाचाच म्हणजे प्रसंग होता. पण जेव्हा मग सगळ्या गोष्टी स्वतः उभं राहून मी केल्या ना, त्याचा आनंद मला आता आज इतका आनंद मला मिळतो की माझी घरातली माणसं सगळी चांगली आहेत, सोना चांगले आहेत, पोरं चांगली आहेत, माझे नातू चांगली आहेत, शेतीमध्ये सगळं चांगलं आहे. आज इतका आनंद वाटतो आपल्याला की बास. आणि माझी पोरं अशी एकही गोष्ट मला ती कधी सांगत नाही की हे करा आणि ते करा. पण मलाच कधी कधी वाटतं बा आपली दोन्ही पोरं कामाला आहेत, त्यांना थोडी आपण मदत करावं. पण कधी असं वाकडं तिकडं बोलत नाही ते मला कधी. त्याच्या बाबतीत पण मी सुखी. नाही तर तुम्ही बघताय म्हाताऱ्या माणसाची परिस्थिती काय आहे आज. एकदा मुलाचं लग्न झालं की त्याची तो बायकून तो बघतो, काही म्हाताऱ्या माणसाचं बघत नाही. ते संस्कार आमच्या घरात आज नाही. आणि हे संस्कार अगदी मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगेन, मी जरी समजा उद्या गेलो ना, तर हे संस्कार परमार्थामुळं आपल्या घरात ते जिवंतच राहणार आहे. याच्यात कधीच बदल होणार नाही. आता तुम्ही परमार्थाचा उल्लेख देखील केला. तर परमार्थ हा उतार वयात करायचा असतो असं समाजाचं म्हणणं आहे. परंतु या कीर्तन आणि प्रवचन क्षेत्रामध्ये युवा कीर्तनकार देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि ते स्वतः देखील कीर्तन प्रवचन करत आहेत. तर हा जास्त ओढा वाढत आहे. तर या आणखीन ओढा वाढण्यासाठी समाजातील युवा कीर्तनकारांना किंवा युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? नाही, त्याच्यामध्ये असं एक 4 प्रकारचं त्यांनी एक सांगितलेलं आहे, तुम्हाला सांगतो. वयाच्या 25 वर्षापर्यंत अभ्यास करायचा, कारण त्यावेळेला बुद्धी तीव्र असते तुमची. लहानपणी परमार्थ जो माणूस करतो का, तो माणूस मग शेवटपर्यंत टिकत असतो परमार्थामध्ये. आता नंतरच्या वयात जे माणसं परमार्थात आल्यात ना, आता मी अशिक्षित असल्यामुळं, थोडा उशिरा परमार्थात असल्यामुळं थोडा अभ्यास कमीच आहे ना बाकीच्यापेक्षा. आणि तरुण वयात जर अभ्यास केला ना, तो जिवंत राहतो. वयाच्या 25 वर्षात ज्या काही तुमच्याकडून गोष्टी घडल्यात ना, हे अगदी म्हातारपर्यंत जिवंत राहणार, तुमच्या विसरणार नाही. कारण त्याला बुद्धी तेज असती, बाकीचं काही डोक्यात नसतं आपल्या. एकदा परमार्थाचा अभ्यास करण्यासाठी वयाच्या 25 वर्षामध्ये अभ्यास करायचा, 50 वर्षापर्यंत परमार्थ करायला सांगितलं त्यांनी. त्यांनी सांगितले ब्रह्मचर्य आश्रम, ग्रहस्थी आश्रम
वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम वयाच्या 25 वर्षापर्यंत आणि ग्रस्ती आश्रम वयाच्या 50 वर्षापर्यंत, तसा परमार्थ 50 वर्षापर्यंत करायला सांगितलं आहे. मुलांची लग्न झाल्याच्या नंतर आहे ना, परमार्थ तुळशीपत्र जरी ठेवलं तरी पाप लागत नाही. आणि जर पहिल्यांदाच आपण सगळं सोडून जर बाहेर निघलो तर पाप लागतं. आपल्या पत्नीला एखादा मुलगा किंवा मुलगी झाली ना की तिच्या ऋणातून आपण मुक्त होतो. मग कोणाच्या ऋणात गुंततो? मुलांच्या. मुलांचं लग्न झालं, त्यांच्यावर अक्षता टाकला की त्या ऋणातून आपण मुक्त होतो. आणि नंतर मग ग्रस्ती आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम म्हणजे आता आम्ही संन्यास आश्रमात गेलोय माणसं. 70च्या पुढे वय आहे ना आमचं आता. मग संन्यास आश्रमात काहीच करायचं नाही तुम्ही. फक्त मस्तपैकी देवाचं नामस्मरण करायचं, माळा जपायच्या, परमार्थ करायचा. मस्त तुम्हाला जीवन जगायला मुवाय. म्हणजे 4 आश्रम सांगितल्यात ना, त्या सगळ्या आश्रमातून आता सगळी माणसं तिथपर्यंत जात नाही. 80 वर्षापर्यंत जर माणूस जगला तर काहीच करायचं नाही त्यांनी, काहीच बघायचं नाही. तसा तुम्हाला संसार फक्त 50 वर्ष करायला सांगितलं आहे. त्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्ही मिळवल्या पाहिजे. पण आता गंमत अशी झाली, किती जरी झालं तरी पण आता आमच्यासारख्याला वाटतं ना, पोरांनी आमचं ऐकावा, पोरांनी आमच्या हातात द्यावा. आता तसला मी लोभी माणूस नाही. पोरांना कधीच सांगितलं बा तुमचं तुमचं बाग कसं असेल तसं. आणि आजही मी तुम्हाला सांगतो, एखादा पोरगा जर माझा वाद चालला म्हणजे बा परिस्थितीने, पैशाने, नातू, तर मी त्याला वाहून देणार नाही. कारण तेवढी मी धमक ठेवलेली माझ्या मनगटात. अजून एखादा पोर जर पैसे वाचून माझं जर समजा वयाला जात असेल ना, तर त्याला पैशाने मी मदत करून त्याला माझ्या म्हणजे आता रेंजमध्ये घेणार, वयाला जाऊन देणार नाही. नातू असो, पोरगा असो, हे मला सणच होणार नाही. त्याच्याकरता बाप जो असतो ना, बापाने या गोष्टी करायच्या असतात, त्यासाठी बाप चांगला लागतो. आता तुम्ही बाप ह्या शब्दाचा उल्लेख केला. आई आणि बाप काय सांगाल? आई ही एक अशी जगामध्ये आईसारखं दैवत कोणीच नाही. आईला लहान बाळ व्हावं लागतं, आईला सगळ्या गोष्टी करावं लागतात. जेव्हा पोरगं लहान असताना तेव्हा आई त्याला काय सांगत असती, बाळा ही चप्पल ह्या पायात घाल, ती चप्पल त्या पायात घाल. तेव्हा कळत नसतं. आई त्याला बोटाला धरून खेळवती, बोटाला धरून त्याचं ओळी सांगतो तुम्हाला. उपजली या बाळकाशी, नाव न तयापाशी, ठेविल्या नावाशी ओ देत ओठी. हे आपली नाव आता आपल्या आईवडिलांनी ठेवलेली. पहिले आपल्याला नाव होती का? किंवा ना तरी बालक बोबडा बोले, का वाकडाई चुका पावली, ते चोज कोणी मावली रिज जीवी. त्या बाळाचं ते आई दुःख नाहीलाच कळत असतं, बाकीचं कोणाला कळत नाही. मग आई जी असते ना, की आई किती जरी गोष्टी केल्या आणि त्याला किती त्रास झाला ते कधी गारानं सांगत नसते. कारण तिच्या मुलासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काही जरी झालं ना, तर आईला वाटतं माझ्या मुलाचं चांगलं कल्याणच व्हावा. कुठलीच ह्या जगामध्ये अजून अशी आई निर्माण झाली नाही की माझ्या मुलाचं वाटोळ व्हावा. किती जरी पोरांनी त्याला भाकर नाही दिली, पोरांनी त्याचा आईचा अपमान केला, तर आई त्याच्यावर कधी रागवत नसतं, त्याला आई म्हणतात. आणि आईपेक्षा संतांची भूमिका इतकी मोठी की आई आणि संत ही सामील होते. कारण आई मला जसं प्रेम करते तसं संतांनी आत्तापर्यंत तो आम्हाला हाताला धरून तिथपर्यंत नेलं प्रत्येक समाजाला. पण आत्ता गंमत अशी झाली की पूर्वीच्या काळामध्ये जे संत महात्म्यांनी काही गोष्टी केल्या त्या समाज करत नाही. कारण परमार्थ भरकडत चाललेला आहे. आता फक्त माणसं प्रतिष्ठेच्या मागे पळायला लागल्यात. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी कीर्तन केली देहू गावामध्ये, लोह गावामध्ये आणि पुण्यामध्ये. तेवढ्या परिसरात महाराजांची कीर्तन झाली, बाकीकडे महाराजांची कीर्तन झाली नाही. आणि तुकाराम महाराजांनी वारी अशी केली, झोपायचं बरोबर, जेवायचं बरोबर, सगळ्या गोष्टी डोक्यावर घ्यायच्या, म्हणजे ते आथरायचं पांघरायचं आणि अशी आवश्यक वाट चालायची. आता तर आम्ही वारीला जातो, आमच्याकडे ठेपा असती, कपडे ठेवायला गाड्या असतात, झोपायला व्यवस्था असती, आंघोळ्याला गरम पाणी असतं. पण त्यावेळेला जे खडतर परमार्थ केला या संतांनी आणि त्यांच्या पावला पाऊल देऊन आता इथपर्यंत आपण जो आलोय, तर यापुढे आणि महाराष्ट्रात तुम्हाला मी सांगतो, जे संत जन्माला आले ना, फक्त महाराष्ट्रातच जन्माला आले. म्हणून आपण महाराष्ट्रीय माणसांनी आहे ना सुसंस्कारी जीवन जगलं पाहिजे असं मला वाटतं. आता नाही राहिले तसं. तुमच्या ह्या मोबाईलच्या माध्यमातून माणसं थोडी भरकणल्यात. पण तरुणांनी कधी आयुष्याचं वाटोळं नाही करायचं, व्यसनात कधी जास्त जायचं नाही, फालतू संगीत कोणाची करायचं नाही. हे शरीर तुम्हाला परत मिळणार नाही. तुमचं शरीर जे बघा, जगामध्ये ज्याचं शरीर चांगलं आहे ना, त्याला कुठल्याच प्रकारची व्याधी नाही ना, तो जगातला श्रीमंत माणूस. आज काय अवस्था झाली, 40-40 वर्षाची, 25-25 वर्षाच्या पोरांना, कोणाला ते बीपी, तर कोणाला डायबिटीज, कोणाला काय. हे कशामुळे होतंय की बाहेरचं खाणं पण लई चांगलं नाही, संगती पण तुम्हाला चांगल्या जर असले तुमच्या डोक्यात चांगलेच विचार येणार. म्हणून आई एक अशी एक भूमिका आहे की आईसारखं दैवत ह्या जगात परत निर्माण होणार नाही. किती पोरांनी चुका करू द्या. आता आठवलं म्हणून सांगतो, मी ज्या वेळेला पुण्याला होतो त्यावेळेला मला वाटतं ती जक्कल हत्या त्यावेळेला झाली. जक्कल मला वाटतं मुस्लिम होता. त्या आई प्रार्थना करीत होती त्यांच्या देवाला, एवढ्यातून सुद्धा माझा पोरगा सुटला पाहिजे अशी प्रार्थना करीत होती देवाला. त्याच्याकडून बरेच अपराध झाल्यामुळे त्याला फाशी झाली शेवट.
पण आईला वाटत होतं माझ्या मुलाने एवढ्या चुका केल्यात तरी सुद्धा माझा मुलगा सुटावा. पण आपल्या मुलांनी जर थोडी चूक केली ना त्याला शिक्षा झाली पाहिजे. ती जर तुम्ही पोटात घालून दिली ना की ते मग पुढच्या मोठ्या चुका करायला सुरुवात करतं. आईची भूमिका अशी असते. माझी आई, आता तुम्ही विचार म्हणून सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये मला वाटतं माझं 12-13 वर्षाचं वय असताना मी बिडी वळली होती. त्यावेळेला माझ्या आईने मला एवढं मारलं होतं ती म्हणली पोट भरा इकडं आलोय म्हणली आणि बिडी एवढी म्हणली तू. त्यावेळेला जर आईने मारलं नसतं ना तर मग अजून मी सुरुवात केली चांगलं कट्टल आणलं असतं. परत बिडीचं नावच घेतलं नाही. आईने मला मारलंच होतं. अशी ज्या वेळेला आई असते ना आईला वाटतं आपल्या मुलाचं कल्याण होऊ त्याला आपण आई म्हणले असतं. म्हणून आईची जी भूमिका आहे ना ही कुणी जगामध्ये घेऊ शकत नाही. किती वाईट आई असू द्या याला वाटतं माझ्या मुलाचं कल्याण चांगलं झालं पाहिजे. माझ्या आईला आता मला वाटतं हे 9 वर्ष असेल. ज्या बसली की ती तिच्या हाताने एखादी थोडी भाकर तरी माझ्या ताटात टाकणार, खालून तरी टाकणार. तिला वाटायचं माझं पोरग गुटगुटी दिसावं. आता मी तिचं पोरग म्हणजे दाढी पिकली म्हणलं पण मी तिला पोरच होतो ना. किती जरी आई म्हातारी झाली पोरग म्हातारी झालं तरी आईला ते पोरच असतं. म्हणून आईची जी भूमिका आहे ना अतिशय महत्त्वाची. त्याच्यानंतर संतांची भूमिका. जगामध्ये हे 2 माणसं जर जन्माला आले नसती तर आपलं हे जग फार भरकडत गेलं असतं. आजही बी आपल्या भारत देशामध्ये सगळ्या संतांचा जन्म झाला. तुकोबरायांचा, ज्ञानोबरायांचा, राजा शिवाजीसारखी माणसं जन्माला आली, विवेकानंद स्वामीसारखी जन्माला आली. म्हणून भारत देश आणि भारत देशामध्ये हा नीतीचा धर्माचा हा देश आहे. आणि नीती धर्म फक्त भारत देशातच लोकांना कळतोय. एकादशी, सोमवार, उपास इकडं भारतातच कळतात. सगळी क्षत्रिय तर मला सांगा आळंदीमध्ये जवळ असताना तुमच्यासारखा माणूस जरी महिन्यातून एकदा गेला ना काही अवघड ठरणार नाही. तुम्ही फक्त गेले पाहिजे. आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी जरी वेळ मिळाला नाही तरी पण यापुढे अशी माझी विनंती तुम्हाला दोघांना पण. नक्कीच धन्यवाद. एक वारी धन्यवाद. आमच्या द बातमीच्या आमच्यासोबत तुम्ही चर्चा केली. तुमच्या आयुष्यातील अनेक क्षण देखील सांगितले आणि परमार्थ कीर्तन आणि प्रवचन या क्षेत्रावरती तुम्ही इत्थंभूत माहिती देखील दिली. तर हे होते रामदास महाराज फडके शिंदोडीकर यांच्यासोबत आज आपण विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. त्यांच्या जीवन प्रवास जो आहे त्या जीवन प्रवासाबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द बातमी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.